गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण आलो आहोत आपल्या शेतात झाडांना पाणी देण्यासाठी. एवढं पाणी आहे. आता हेतून पाणी भरून ठेवलं होतं टिपाड. हा टिपाडातलं पाणी काढायचं आणि झाडांना द्यायचं. अर्धा आहे टिपाड. चला तर मग स्टार्ट करू काम आपलं. एकदा पाणी काढलं. पाणी जर नसतं तर आपण विहिरीतून पाणी काढून झाडांना पाणी दिलं असतं, आपल्या आंब्याच्या झाडांना. चला तर मग काम चालू करू आपलं. सकाळ सकाळ झाडांना पाणी दिलं पाहिजे. झाडं बघा सुकल्यागत झालेत का नाही. हे 2 दिवस झाले दिली नाही पाणी त्यांना. आता आलो द्यायला. कधी देतो आता, सुकून जाते नाही का ना. कसं दिसते पाणी दिल्यावर, कसं दिसते बघा. टवटवीत दिसते का नाही झाड. जास्त नाही दिलं पाहिजे पण दिलं तर पाहिजे. आता उन्हाळा म्हणजे पावसाळा चालू, पण आता सध्याला पाऊस नाही आहे. झाडाला राहिलो पाणी. चला, किती राहिली? 3 झाडं राहिली आपली पाणी द्यायची. ह्याला दिलं, ह्याला दिलं, ह्याला दिलं आणि त्याला दिलं. हे बघा आपलं नारळाचं झाड. इकडं पपई आहेत, वेल लागल्यात. दोडका बघा, दोडका एवढा मोठा दोडका आहे. 3 झाड राहिले. त्या 3 तोतापुरी आणि हे तोतापुरी आहे आणि हे हापूस आहे आणि तो साधा आहे आपला. चला, साधा गावरान. 2 आंब संघच लावलेत. आपल्याला झाडं कुठपर्यंत लावायच्यात, इथपर्यंत झाडं लावायच्यात. हे काय, इथं अजून 1-2 बसत्यान. एक कालीपत्ती आणायचं आहे आणि एक बहाडोली जांभूळ आणायचं आहे. कालीपत्ती चिकू आणि बहाडोली जांभूळ अशी 2 झाडं घेऊन यायच्यात. प्लस अजून आंब्याचे आणायच्यात. पायरी राहिला आपला, नीलम राहिला, आम्रपाली राहिलाय, मल्लिका राहिलाय. 3-4 वाण राहिल्यात. देवगड हापूस राहिलाय. 4-5 वाण आपण आणायच्यात, अजून लावायचे. जेवढी झाडं लावून तेवढी चांगलंच आहे. आपल्याला चांगलं आहे, खायला चांगलं आहे का ना. वेगवेगळ्या व्हरायटीचा आंबा खायला भेटतात ना, त्यासाठी हा अट्टहास आहे. आपल्याला जरी नाही भेटलं तरी आमच्या शिवांशला भेटेल ना, चिवडूला, आमच्या शिवडूला भेटेल ना खायला. त्याच्यामुळं झाडं लावल्यात. आमचा शिवडू नुसता ज्यूस पितो. पाणी दिलं बा कसं झाड दिसते टवटवीत.
आता ही 2 राहिलेत. ड्रिप हातारली अशीच एका कडेला टाकली. आता परत कांदा करायचे हे रानात आम्हीच करणार आहे. ड्रिप परत ओढायचं, पाळी घालायची, अजून रोटर मारायचा आहे, अजून लय काम राहिले. बिया आणायचे पंचगंगाचं लय बारा भानगडीचं. तर शेत करून बघायचं कसं असतं कसं नसतं. अनुभव घेतला पाहिजे माणसांनी. आम्ही कधी घेणार, त्यामुळं आम्ही ह्या वर्षी घ्यायचा ठरवला आहे अनुभव. बघू काय होतं आता, आम्ही यशस्वी होतोय का अयशस्वी होतोय. नवरा बायको आम्ही करणार आहे रान. बघू आता काय होते. हा अनुभव तर आपल्याला नाही कसलाच शेतीतला, पण करायचं, करून बघा. तर झाडं आवडतात लावाय फक्त. माझं काय भविष्यात आहे स्वप्न, 10 एकर शेती घ्यायची. त्याच्या अगोदर 1 एकर घ्यायची, हळूहळू वाढवत न्यायची, सगळी बाग करायची आंब्याची. त्याच्यामध्ये धान्य धोन्य काय असेल ते लावायचं जी लागते तेवढं, पण सगळे आंब्याचीच बाग करायची. मला आंबे लय आवडतात, आंब्याचं झाड लय आवडतं मला, आंबा खायला लय आवडते. पाणी असं पाणी घालतो मी आंब्याला. आता ड्रिप वाढायचं, आंब्यावर ड्रिप करायचं ह्या झाडांवर. शेवटपर्यंत एक लाईन टाकून दिली का नाही चांगल्या ड्रिपची, म्हणजे मोटर चालू केली की लगेच असं धरतोय की त्याच्यामुळं काय बादली दिसते दिसना ना. एका हाताने शूट करता येणार. लय अवघड आहे काय सांगायचं तुम्हाला. चला आता लिंबुनीला पाणी देऊ. लिंबुनी पण आपली फुटा नाही जरा, कारण तिथं मुरुम आहे जास्त. आम्ही लावली या हिरू लावली, पण हिरीत पण फुटेल त्याचं काय सांगता येतं. पण अजून जिवंत याला महत्त्व आहे. आम्ही 1 ते 2 वर्ष झाली लावली होती. हळूहळू त्याची मुळं ही अशी ही होणार. ह्या झाडाला पण घालू की याला इथं आहे पाणी. चला तिकडंच घालू. पाणी ओव्हरफ्लो झालं इथे. का सगळं भिजवलं भरताना भिजलं सगळं. काय बोलतात त्याला, घास, हत्ती घास. हत्ती घास आहे बघा आमचा इथपर्यंत. इथं आपली लिंबोणी आहे बघा, सगळं आयचण काढलं इथलं. एवढं पाणी आले हिरेला पाणी भरपूर आहे. ही झाडं आल्यात, झाडं कट करायची. ही शिवरी ही लय झाले आयचण. हे काय सुगरणीने घरटी बनवल्यात बघा, अशी 4, 5, 6 घरटी तर काय खाली पडल्यात. ही बघा आमची ही झाड आहे. ही झाडाला पाणी दिलं पाहिजे. काय दिलं पाणी. ओके. चला आता आपलं काम झालं, आता जाऊ घरी. थांबा, त्या आंब्याला पण पाणी घातलं असतं एखादी बादली. काय घातली म्हणून काय होते, केसर आंब्याला त्याला लागतात बरं का, फळं लागतात दरवर्षी. मोहर येतोय चांगलं. एक आंबा आहे तो कलम करायचा आपल्याला, तो गावरानच दिसतोय पण चांगला वाढला आहे तो. त्याला पाणी मी घातलंय ना त्याच्यामुळं वाढला आहे तो. त्याला पाणी दररोज घातलेलं आहे.
का ह्याला पण पाणी घातलं पाहिजे. आपलं झाड आहे सरदार लखनवी सरदार आहे ह्यो, सन ऑफ सरदार. ओतलं बाबा, ओतलं. आता तिकडं एक घालू बादली मस्तपैकी. सगळं नांगरलंय ना, ती ढेकळातनं चालावं लागते. चला काय होत नाही, चालू झाडांसाठी चालावं लागते. चालू आपण झाडांसाठी, काय होत नाही. काढलं पाणी काढलं. चला आता एवढं ओतून येऊ. पाऊस पण नाही ना, त्याच्यामुळं म्हणलं आपलं ओतून येऊ, आहे का नाही. आता चांगलं फ्रुटिंग धरण ह्याला पिरोला. पात्राची भाजी ही काय आलती रविवारी, ही घेऊन जाऊ आता खायला. भाकरी संग मस्त लागते, बाजरीच्या भाकरी संग. रानात फुकट भेटती तर काय झालं घ्यायला. लोकांना भेटली नाही काल बाजारात. पात्राची भाजी मस्त लागते. हे बघा आपलं झाड रामफळाचं नाही सीताफळाचं कसं आलंय. एक सीताफळ लागले बघा. मोठा झाला व्हिडिओ बरं का. बघा पण तरी सुद्धा तुम्हाला रानातलं सगळं दाखवतोय मी. रान कसं आहे, आमची झाडं कशी इथं, झाडं कशी वाढल्यात, किती वाढल्यात, आहे का नाही. झाडांना पाणी देतानाच व्हिडिओ येतं आपलं, आहे का नाही. बघा तेवढं कसं देतोय पाणी, झाडांची निगा कशी राखतोय. तुम्ही पण राखा, झाडं जगवा, आहे का नाही. पाणी घाला, पाणी. झाड तृप्त झालं पाहिजे. लय दिवसातून पाणी भेटलं त्याला, असं आणून दिलेलं मालकाने, आहे का नाही. बुटकंच राहिले बरं का झाड. वाढा नाही, ह्याची वाढ खुंटली आहे पण येतात त्याला फळं येतात. सगळं नांगरले बघा कसं नांगरले, भावानं नांगरले सगळं. आता मी हळूहळू मी पण ट्रॅक्टर शिकणार आहे आता, मग मी पण नांगरणार. चलो, आता सध्याला तर येत नाही आपल्याला, पण शिकावं लागेल हळूहळू, आहे का नाही. चला, काळं भोर रान कसं आहे बघा. ढेकळं सगळी ढेकळं जिकडं बघावं तिकडं. चला तर मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. शिवप्रतीक बाळासाहेब लांडगे @शिवांश ब्लॉग 7777. चला तर मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. ओके.